नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण. आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ह्याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाइमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार. का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवरमध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलंच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे. आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण. आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे.
तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला एकदम ध्यान लावून तर तुम्हाला कळणार आहे, कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ह्याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाइमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलंच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण. आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला एकदम ध्यान लावून तर तुम्हाला कळणार आहे, कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ह्याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाइमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलंच असेल की त्यांनी
केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे, कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ज्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता, तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार, का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे.
त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला एकदम ध्यान लावून तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा त्याचा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे. आणि आदिनाथचा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो. आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण. आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला एकदम ध्यान लावून तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार का तो हाडाचा कलाकार आहे.
त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे, कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता, तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाइमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार, का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही
24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे, त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार, का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथचा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे, त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये
मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार, का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता, जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे. आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे, त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण. आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ह्याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता, तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाइमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार, का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता, जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे. आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला
स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे, त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ह्याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाइमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार, का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे. आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे, त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ह्याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे.
त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाइमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण. आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ज्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता, तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाइमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे.
24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे, कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ज्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता, तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार, का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता, जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे. आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे, कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे.
प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी हे नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं. जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार. का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता, जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे. आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे. त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं. लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण. आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे. कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता. तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी हे नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार. का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता, जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे. आणि आदिनाथ चा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या
आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे, त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला, एकदम ध्यान लावून, तर तुम्हाला कळणार आहे, कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. ज्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता, तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विषय घेऊन आपले मोठे स्टार घेतलेले आहे. जसं आदिनाथला घेतलेला आहे, प्रियदर्शनीला घेतलेला आहे. प्रियदर्शनीला तुम्ही ओळखलंच असणार. प्रियदर्शनी नाव ऐकल्यानंतर तुम्ही फू बाय फूमध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा. नंतर प्रियदर्शनी हळूहळू चित्रपटामध्ये आला आणि त्यांनी दिग्दर्शन पण केलेलं आहे. आणि त्यांनी टाईमपास 2मध्ये मोरेचा जवानीचा रोल केलेला आहे. मोरेशने तेव्हा लहानपणाचा रोल केलेला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी जवानीचा रोल केलेला होता. आणि त्याच्याबरोबर प्रिया बापट त्याची हिरोईन होती त्या चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये आता ते साईडला रोल आहे त्याचा, पण त्याचा काहीतरी विनोदी रोल असणार, का तो हाडाचा कलाकार आहे. त्यांनी चांगले चांगले रोलवर मध्ये काम आपलं केलेलं आहे. आणि प्रियदर्शनीने लय वर्षानंतर आता तो कमबॅक करतोय. तर हा चित्रपट खूप चांगला असणार. काय प्रियदर्शनीला आणि आदिनाथचा तर पहिला आता एक चित्रपट चाललेलाच होता, जो लय फेमस झाला, लय करोडोचा बिझनेस केला त्यांनी. तुम्ही त्या पिक्चर बघितलाच असेल की त्यांनी केलेला होता तो चित्रपट. त्याचे गाणे पण लय चाललेले. तर आता हा चित्रपट आता परत एक चांगला विषय घेऊन आलेला आहे आणि आदिनाथचा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि बेलचं बटन दाबा. असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे शक्तिमान हा नवीन चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये 24ला आपल्या 24 मेला आता रिलीज होणार आहे. 24ला रिलीज होणार आहे, 24 मेला. तर तुम्ही हा चित्रपट जाऊन आपल्या मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण का हा चित्रपट चांगल्या विषयावर बनलेला आहे. शक्तिमान हा नाव असेल तरी ते शक्तिमान एका लहान पोराच्या जीवनावर हे नाव दिलेलं आहे. तो शक्तिमान त्या पोराला स्फूर्ती आणि ताकद देण्यासाठी हा चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. ह्याच्यामध्ये आपल्याला महेश कोठारेचे पोरगा आदिनाथ कोठारे भेटणार आहे बघायला. प्रियदर्शनी पण त्या चित्रपटामध्ये आहे. तर हा चित्रपट प्रकाश कुटे यांनी दिग्दर्शन केलेला आहे. तर हा चांगल्या विषयावर चित्रपट आहे. तर तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 24 तारखेनंतर बघू शकता. 24 मेला तुम्ही जाऊन आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, कारण हा चित्रपट एक चांगल्या विषयावर, कारण का आदिनाथ हा असा कलाकार आहे, त्यांनी पहिला पण एक चित्रपट बनवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं लहान पोरगाच होता त्याच्यामध्ये पण, आणि ह्या चित्रपटामध्ये पण लहान पोरगा आहे. त्या पिक्चराचा विषय असा होता की तो अवताराची गोष्ट या चित्रपटाचा विषय होता. आणि या चित्रपटामध्ये लहान पोराबरोबर आता त्यांनी परत काम केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे शक्तिमान. म्हणजे त्या पोराच्या जीवनामध्ये आपल्या बापाचा रोल काय असू शकते आणि आपला बाप कसा आहे.
तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खरोखर वाटणार की माझ्या घरात जो बाप आहे तो किती काय करू शकतो आणि किती काय केलं आमच्यासाठी. तर या चित्रपटाचा हा विषय आहे. हा विषयावर तुम्ही फोकस लावून एकदम चित्रपट बघितला एकदम ध्यान लावून तर तुम्हाला कळणार आहे, कारण हा चित्रपटाचा विषय एकदम चांगला आहे. प्रकाश कुटे हा चांगला दिग्दर्शक आहे. त्यांनी चांगले पिक्चर बनवलेले आहे. याच्या पहिला पण हिप्पी आणि सायकल हा चित्रपट बनवलेला होता, तुम्ही बघितलाच असणार. तर नाही बघितला असेल तरी पण तुम्ही त्याचा विषय चांगले असतात. तर ह्या चित्रपटाचा पण विषय चांगला आहे.